शैलेश वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलापूर प्रीमियम लीग मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण बघतोय की बदलापूर शहरामध्ये बीपीएलचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये या बीपीएलचे सामने जे आहेत ते पार पडत आहेत. क्रिकेटचे सामने आपल्याला इथे बघायला मिळत आहे आणि आजपासून सुरुवात जी आहे ती झालेली आहे. यामध्ये भाजपा विरुद्ध शिवसेनेचे जे काही नगरसेवक आहेत त्यांच्यामध्ये देखील सामना होताना आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आता लवकरच एक मॅच जी आहे ती पार पडणार आहे. एक सामना जो आहे तो पार पडणार आहे. टॉस जो आहे तो देखील झालेला आहे. आपल्यासोबत भाजपा आणि शिवसेनेचे युवा नेतृत्व सौरभ लाड सर आणि त्याचबरोबर रोहन पाटील सर दोन्ही युवा आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. कोण जिंकलेला आहे टॉस? टॉस शिवसेना जिंकले म्हणजे आम्ही जिंकलेलो आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे की मॅच पण आम्ही जिंकू. हा बोलतो की बीजेपी जिंकेल, मी बोलतो शिवसेना. प्रत्येकाला आपली टीम जिंकावी अशी वाटते आणि आम्ही गेल्या 3-4 दिवसापासून याच ग्राउंडवरती प्रॅक्टिस सुद्धा केलेली आहे. तर आता बघूया, जो बेस्ट येईल तो जिंकणार आहे. काय वाटतं सर, टॉस तर शिवसेनेने जिंकलेला आहे, मॅच मध्ये बाजी कोण मारणार? साहेब, जरी टॉस ते जिंकले असले तरी मॅच आम्ही नक्की जिंकू. कारण आम्ही जेव्हा प्रॅक्टिस मॅच खेळत होतो तर त्यांच्याकडचे जे प्लेयर्स आहेत ते 2 ते 3 जण जे आहेत ते मेन खेळतात. बाकी सगळे तर मेन रोहनच आहे. रोहनची विकेट गेल्यानंतर बाकी कोणी नाहीये शिवसेना. मी रोहन पाटील सरांचीच मॅच बघण्यासाठी वाट बघणार आहे. बॉलिंग चांगली की बॅटिंग चांगली? मेन रोहन बॅटिंग करतो. रोहनची जर विकेट गेली ना तर त्यांची बॅटिंग पूर्ण खाली पडते. फलक आज रामनवमी आहे, मी पाया पडून आलोय. माझी विकेट लवकर जाणार नाही. नवस केलाय? नवस नाही गेलंय, पण श्रीरामाचा आमच्या सगळ्यांवरती आशीर्वाद आहे. आमच्या टीमवरती पण आहे, त्यांच्या टीमवरती पण आहे. आणि आमचे 3 दिवस प्रॅक्टिस होते. एकदम टफ मॅच व्हायच्या. रोज 2 मॅच खेळतो आम्ही. एक मॅच ते जिंकायचं, एक मॅच आम्ही जिंकायचो. म्हणजे खूप टफ सामना होणार आहे आणि मजा येणार आहे. काय वाटतं यांच्या टीम मधून कोण कोण? यांच्या टीम मध्ये जरा जास्त प्लेयर्स खेळणारे आहेत. सौरभ खेळतो, किरण भोईर खेळतात, अजून त्यांचे बॉलर आहेत चांगले. रमेश सोळशे ओपनिंग बॉलर आहेत, एकदम स्पिन वगैरे करतात. संभाजी शिंदे खेळतात, राजेंद्र घोरपडे साहेब खेळतात. भरपूर प्लेयर आहेत त्यांचे पण खेळणारे, आमचे पण भरपूर खेळणार आहेत. आता आमच्या प्लेयरांनी प्रॅक्टिस भरपूर केलेली आहे. यांनी एक दिवस प्रॅक्टिस न गेले, आमच्या वेगवेगळ्या प्रॅक्टिसला जाऊन आले. बघू आता प्रॅक्टिस इकडे फळ काय मिळतं. काय सांगाल? बदलापूर एवढंच की तुम्ही नक्की मॅच बघा. खूप मजा येणार आहे. लोकांना पण याच्यातून खूप उत्साह मिळणार आहे की नगरसेवक लोकांची मॅच आहे. त्यामुळे मी नक्की बदलापूरकरांना सांगेन की आवर्जून ही मॅच बघा. आता माझ्या मते याच्यानंतरच आमची मॅच आहे. तर आपण बघतोय की नगरसेवकांची ही मॅच जी आहे ती बघायला मिळते आणि तयारी सुद्धा सुरू झालेली आहे. सर काय बोलाल, कशी तयारी केली आहे? मागील 8 दिवसापासून आम्ही सातत्याने प्रॅक्टिस करत आहोत. तर त्याच्या अगोदर कोणत्याही स्वरूपाचे खेळ आम्ही खेळत नव्हतो. जरी फिटनेस मेंटेन ठेवली असेल तरी प्रत्यक्ष क्रिकेट खेळाचा कधी योग येत नव्हता. शैलेशजी वडनेरे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्हाला खेळायला मिळत आहेत. अतिशय चांगलं वातावरण आहे, अतिशय चांगला उत्साह आहे आणि निश्चितपणे अतिशय चांगली मॅच ही होणार आहे. सर काय वाटतं, कोण जिंकेल? टॉस तर शिवसेनेने जिंकलेला आहे, काय वाटतं कोण? जो सर्वोत्कृष्ट खेळ केला तो जिंकेल. निश्चित प्रयत्न असेल. स्पर्धा असल्यानंतर तिथे जिंकणं हारणं आलंच, पण त्या माध्यमातून तिथे खेळत असताना एक खेळाडू वृत्तीने खेळण्याचा त्या ठिकाणी आमचा सगळ्यांचा मानस असत. ज्या प्रकारे शैलेशजी वडनेरे यांनी ह्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे बदलापूर प्रीमियर लीग, ती या बदलापूर तरुणांसाठी खऱ्या अर्थाने क्रिकेटची एक मेजवानी आहे. याच्यामध्ये संपूर्ण बदलापूरचं त्या ठिकाणी आरोग्य उत्कृष्ट ठेवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात आणि अवघे बदलापूरकर त्या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेची वाट बघत असतात. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आहे. त्याच्यामध्ये बक्षिसांची खैरात आहे आणि त्याच्या माध्यमातून एक विद्यमान नगरसेवकांची मॅच सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेली आहे की ज्याच्या माध्यमातून एक विरोधक आणि सत्ताधारी यांचा समन्वय साधून या ठिकाणी बदलापूर वासियांसाठी एक वेगळा संदेश देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आपण जिंकला होता तसं आम्हाला माहिती मिळालेली आहे. 2015ला ज्यावेळेस पहिल्यांदा बदलापूर प्रीमियर लीग झाली होती त्यावेळेस माझा संघ पहिला क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं आणि यावेळेस पण आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू 100%. तर आपण
आता आयोजक जे आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. क्रिकेटचा जलवा ग्राउंडवर उतरलं सगळ्यांचं स्वप्न आवाज. तर नगरसेवक जे आहेत ते आपल्याला सगळेच आज या ठिकाणी खेळाडू झालेले बघायला मिळत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सध्या आज सगळेच खेळाडू जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. आयोजक आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी संवाद साधूया. सर्वप्रथम तिथे जाऊया आपण. तर टॉस जो आहे शिवसेनेने जिंकलेला आहे आणि आता मॅच कोण जिंकेल हे बघणं आता गरजेचं ठरणार आहे. आपल्यासोबत आयोजक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. शैलेश वडनेरे सर आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी बोलूया आपण. सर्वप्रथम खूप खूप कौतुक तुमचं, कारण भाजपा आणि शिवसेना सगळ्यांना एकत्रित आणण्याचं काम जे आहे तुमच्या माध्यमातून होतं आहे. खूप सुंदर असे सामने पार पडतायत. काय बोलाल, काय सांगाल? निश्चितपणे आनंद आहे. खऱ्या अर्थानं बदलापूर शहरामधील क्रिकेटचं टॅलेंट आणि क्रिकेटचा दर्जा उंचवण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. याबद्दल खरोखर आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या या स्पर्धेमध्ये बदलापूर शहरातले 244 क्रीडापटू क्रिकेटर जे गोलंदाजी करतात, फलंदाजी करतात किंवा क्षेत्ररक्षण करणारे जे काही खेळाडू आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ देणं ही आमची भूमिका होती. बदलापूर शहरातील अनेक खेळाडू हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळत असतात, परंतु या नवीन पिढीला देखील ते त्या पातळीवर जाण्याकरता व्यासपीठ मिळावं, खेळाचा दर्जा वाढवावा, बदलापूर शहरामध्ये एक क्रिकेटचं वातावरण व्हावं. बदलापूरचं नाव, बदलापूर म्हणजे खरं तर क्रिकेटची पंढरी आहे आणि हे स्टेडियम जे आहे खरोखर अशा प्रकारचं आहे की त्या ठिकाणी मुंबईमध्ये देखील अशा प्रकारचे काही मोजके स्टेडियम आहेत आणि हे एक चांगल्या प्रकारचं इकडे सुविधा उपलब्ध असल्यामुळे आम्ही ती संधी घेतली आणि बदलापूर प्रीमियर लीग आम्ही अनेक वर्ष करतो, परंतु यावेळीची बदलापूर लीग वेगळी आहे. या जगन्नाथ पिसेकर या मैदानावर क्रीडा संकुलामध्ये आहे. आज या स्पर्धेच्या निमित्तानं प्रत्येक खेळाडूला खेळायला मिळते आणि आज जी पहिला सामना झाला प्रदर्शनी सामना तो बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन आणि नगरपालिकाला. या स्पर्धेमध्ये बदलापूर नगरपालिका ते जरा थांबवा नाही, जरा थांबायला सांगा जरा ते थांबायला सांगा जरा. निश्चितपणे या स्पर्धेच्या निमित्तानं जे प्रदर्शनी सामना जो झाला त्यामध्ये बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन आणि कुळगाव बदलापूर नगर परिषद याच्यात एक तुल्यबळ संघ होता आणि एक रोमांचक आणि रोमहर्षक असं ते एक सामना झाला. त्या सामन्यामध्ये कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे कर्मचारी ते विजय प्राप्त झालेला आहे. बदलापूर पोलीस स्टेशन यांचा देखील संघ चांगला होता, परंतु दोन्ही संघ खिलाडी वृत्तीने खेळले. आज विजय त्यांना मिळाला. निश्चितपणे आज सुरुवात चांगली झाली, एक चांगला खेळ बघायला मिळाला. बदलापूरकरांना खऱ्या अर्थानं खेळ बघायला मिळाला पाहिजे. आज आपण अनेक स्ट्रेसमध्ये असतो, आज सरकारी कर्मचारी असो किंवा नगरसेवक असो, आपण आपल्या जीवनामध्ये ज्या ताणतणावाचा सामना करतो कुठेतरी आपल्या शरीराला त्या ठिकाणी आपल्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होत असतात, परंतु ज्यावेळेला आपण खेळतो त्यावेळेला आपल्याला कळतं की खरोखर आपला फिटनेस किती आहे. किंवा बरेचसे आता या ठिकाणी जे खेळाडू सांगतायत, आता पोलीस खात्यातले खेळाडू असो किंवा नगरपालिकेचे कर्मचारी असो, त्यांना देखील त्या एक वेगळ्या प्रकारचा आनंद घेता आला. ताणतणावाच्या जीवनातून आज व्यावसायिक त्यांची जी नोकरी आहे पोलीस खात्याची असो किंवा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची, त्यातून त्यांना एक रिलॅक्सेशन मिळालं आणि खरोखर त्यांच्या शरीराला त्यांना एक सवय झाली की पुन्हा एकदा आपण खेळायचे. बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांच्या ज्या सुरुवातीचा तरुणपणाचा जो काळ होता तो आठवला. निश्चितपणे. आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगायचं तर आत्ताच्या सामन्याबद्दल विशेष वैशिष्ट्य आपल्याला सांगायचंय. आत्ताचा सामना जो आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवकांमध्ये आहे. मग ते शिवसेनेचे नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहे. त्याला तुम्ही पाहिलंय, तुम्ही पत्रकार आहात की खुन्नस झाली, बऱ्याच मोठ्यांना स्पर्धा झाली. छान वातावरण बघायला. निश्चितपणे बघा, बदलापूर शहराचा विकास करायचा असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, एकत्रितपणे. कारण जेव्हा आपण नगर परिषदेत काम करत असतो त्यावेळेला सर्वांनी एकत्र आल्याशिवाय शहराचा विकास होत नाही. शहराच्या विकासाचं गाडं त्या ठिकाणी कुठेतरी रुतत असतं. तर अशा प्रकारे एकत्र येणं हे सकारात्मक बाब आहे आणि त्याचं निश्चितपणे आम्ही त्यांचं स्वागत करतो. ज्यावेळेला आम्ही प्रपोजल मांडलं दोन्ही संघांनी मान्यता दिली, तर दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांचं देखील या ठिकाणी मी विशेष त्यांचा आभार मानतो. आणि ही जी स्पर्धा आहे आता या स्पर्धेमध्ये हा सामना आता सुरू होणार आहे. सर्वांना त्याची उत्सुकता आहे. तर निवडणुकीच्या काळामध्ये जे एकमेकाविषयी दोषारोप झाले किंवा एकमेकाविषयी ज्या काही अनेकदा बराच संघर्ष झाला, तो संघर्ष बाजूला ठेवून प्रत्येकामधला खेळाडू जिवंत असायला पाहिजे आणि खिलाडू वृत्तीने आपण विजय आणि पराजय हे खिलाडू वृत्तीने घ्यायला पाहिजे. कारण अनेक ठिकाणी मी पाहतो, ही माझी भावना होती की त्या ठिकाणी तुम्हाला तो खोपोलीसारख्या ठिकाणी हे जे वैमनस्य जेव्हा पराकोटीला जातं तेव्हा त्यातून काय विचित्र घटना घडतात. काही माणसं त्यातून मला वाटतं जीवाला मुकत असतात. तर मला वाटतं की राजकारण जे आहे ते त्यावेळेला निवडणुकीपुरतं असायला पाहिजे. नंतरच्या काळामध्ये यश आणि अपयश ही जी दोन्ही ज्या गोष्टी आहेत
तर ह्या आपण सकारात्मकतेने घेतल्या पाहिजे, खिलाडूवृत्तीने घेतल्या पाहिजे आणि ती खिलाडूवृत्ती आज मला वाटतं या मैदानात दिसेल. आणि या ठिकाणी दोन्ही संघाचे, भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे नगरसेवक या ठिकाणी उभे आहेत. आता लवकरच तो सामना सुरू होणार आहे. मला वाटतं ही एक सकारात्मक बाब आहे की प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये यश आणि अपयश हे खिलाडूवृत्तीने स्वीकारलं पाहिजे. आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे की आपण मला एक आमचे जुने सहकारी शिवसेनेचे नगरसेवक म्हणाले की दादा तुम्ही चालू केल्यामुळे ऍक्च्युली फिटनेस काय ते कळतं. कारण आपण आता मी पण जातो जिमला की आम्ही योगा करतो, पण योगा जिम हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत ना ते खेळत असताना आपल्याला प्रत्यक्षात आपलं व्यायाम होत असतो आणि शरीराचा खरा फिटनेस आपला कळतो. सर तुम्हाला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती की नंतर अचानक ही संकल्पना? नाही, मला क्रिकेटची मला आवड आहे, परंतु खरं सांगायचं तर सीझन क्रिकेट पण आम्ही अनेक स्पर्धा भरवलेल्या आहेत, टेनिस देखील भरवलेलं आहे. त्यावेळेला उलट त्यावेळेला एवढ्या सुविधा नव्हत्या आणि मला देखील खेळायची इच्छा असताना आम्हाला फारसं खेळायला मिळायचं नाही. मला नेहमी वाटायचं की मुलांनी आपण अशा प्रकारचे त्यांना संधी आपण प्राप्त करून दिली पाहिजे आणि त्यात संधी मुलांना मिळते ना याचा मला आनंद आहे. ही स्पर्धा चांगली होईल. शिवसेना भाजप नगरसेवकाची निश्चितपणे, मी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे तर मला माझ्या पक्षाचे निश्चितपणे नगरसेवक आम्ही आमची टीम जिंकेल ही खात्री आणि विश्वास आहे. आणि त्यांना देखील, शिवसेनेला देखील मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. कारण यश आणि अपयश ह्या नाण्याची दोन बाजू आहेत, खेळ असो किंवा राजकारण असो. तर त्या खिलाडूवृत्तीने फक्त प्रत्येकाने स्वीकाराव्या. आणि या ठिकाणी अंपायर डिसिजन पहिला असणार आहे. हा, त्यामुळे अंपायर हे त्रयस्थ असतात, त्यामुळे तो विषय नाही. तो क्रिकेट असोसिएशनचे लोक असतात, त्यात काही विषय नसतो. आणि अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी बघायला मिळेल आणि लवकरच आपला निकाल पाहायला मिळेल. धन्यवाद. धन्यवाद. बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीचा. तिकडे बघ. सुस्वागतम सुस्वागतम या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आचार्य दिलीजी गोखले साहेब साहेबांनी त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून तर आपण बघतोय की आहे का सध्या आपण बघत आहोत तुम्हाला बोलवतात खाली. दादाशी बोलूया आपण. जरा काय बोलाल, कसं वाटतं आहे? मुख्य व्यासपीठाच्या समोर जे प्रेक्षक आहेत थोडंसं आपण बाजूला व्हा. कॉमेडी बॉक्सच्या समोरून देखील आपण थोडंसं बाजूला लगेच आपण आता सुरुवात करतो. त्यांना खेळू दे. खरं जे खेळाडू आहेत शिवसेना 11 टीम आणि त्यासोबत भारतीय जनता पार्टी 11 टीम त्यांची मॅच चालू होते. बिलकुल गर्दी करू नका. आपण बघतोय की खूप सुंदर आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच उद्या बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीचं. धन्यवाद.